व्यासपीठ या ठिकाणी आपण चालू केलं. खरं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीचं व्यासपीठ होतं, पण भजन स्पर्धेचं व्यासपीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलं की अतिशय चांगल्या प्रकारचं उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचा नारळ फुटल्याच्या नंतर मला वाटतं 19 स्पर्धक संघ या ठिकाणी भजन स्पर्धक या ठिकाणी आयोजित झाले. मी दुपारी आल्याच्या नंतर एवढा सुरेख पद्धतीने या ठिकाणी सर्वच कार्यक्रम, म्हणजे असं नाही का की कुठल्या बसदी मंडळाला इथे कमी लेखावं कुणाला मोठं लेखावं, प्रत्येकजण तोडीस तोड होता. आणि आपल्या ह्या मातीमध्ये शेतकऱ्याच्या घरातील आपण सर्वजण जन्मलेले मुलं, तरी देखील तुम्ही आम्हाला सर्वजण ज्येष्ठ आहात. मी क्रिकेटच्या स्पर्धा घेतो, कुस्तीच्या स्पर्धा घेतो, पण आज मला योग आला की तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या किंवा ज्येष्ठ मंडळींच्या या भजन स्पर्धामध्ये मला सहभाग होता आला आणि ते सहभाग अतिशय आनंददायी वाटला. तसं पाहिलं तर मी फक्त नानांनी, नवनाथ आबांनी, सकाळी आबामावांनी सांगितलं की आपल्याला असा असा कार्यक्रम ठेवायचा आहे. आणि तो कार्यक्रम मी म्हटलं की कार्यक्रम पाहून एक अर्धा तास वेळ द्यावा आपण. बाकीचे आमच्या घरचे पुष्पलता सावंत माझ्या सौभाग्यवती येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनसाठी त्या इच्छुक आहेत. गेल्या आठवड्यामध्ये आपण एक 4,500 उज्जैन यात्रेचं त्या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे ती यात्रा झाली. 3 तारखेला आपण बालाजीची यात्रा आयोजित केलेली आहे आळंदी गावाची, आणि त्यानंतर परत 10 तारखेला परत उज्जैन यात्रा आहे. तरी आपल्या 6 गावामधील सर्वच नागरिकांनी त्या यात्रेमध्ये सहभागी घेतला होता. अतिशय चांगल्या प्रकारची यात्रा या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने आयोजित केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजची जी योगेश नानांनी ही भजन स्पर्धा ठेवली, हे देखील एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आपण आपल्या या 3 गावामध्ये उभं केलेलं आहे. असंच व्यासपीठ आपण पलीकडे, नदीच्या पलीकडे पण उभं करणार आहोत. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला, या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. मी आम्हा सर्व परिवाराच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.